तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंचे गुरुवार व्रत, संकटे दूर आणि कृपा अपार. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. प्रत्येक महिन्याचा गुरुवार उजडला की हजारो भक्तांचे मन दत्तगुरूंच्या चरणी झुकतं. पण अनेकांना माहीतच नसतं की दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी एक अतिशय साधा पण प्रभावी व्रत आहे, जे फक्त गुरुवारी केल्यास आयुष्यच बदलून जातं. हा उपाय ना महागडा आहे ना वेळखाऊ, पण त्याचा परिणाम हजारो भक्तांनी अनुभवलेला आहे. आयुष्यात अडचणी, अडथळे, नकार, दुःख, प्रेमभंग, नोकरीच्या समस्या, मानसिक तणाव काहीही असो, हे गुरुवारचं व्रत आपल्याला बाहेर काढू शकतं. आज आपण हेच जाणून घेणार आहोत. ते एकच व्रत जे गुरुवारी केल्यास दत्तगुरूंचं अदृश्य रक्षण लाभतं आणि जीवनात सकारात्मकतेची लाट उसळते. हे व्रत नेमकं काय आहे, कसं करायचं, काय काळजी घ्यायची, अनुभव कसे येतात, स्वप्नदर्शन आणि कृपालक्षण, यश, प्रेम, पैसा, समाधान मिळवण्यासाठी याचा वापर. दत्तगुरूंचं नाम घेतलं की मनात शांतता निर्माण होते. पण दर गुरुवारी एक खास व्रत केल्यास त्यांच्या कृपेशी थेट नातं जुळतं. हे व्रत कोणतं आहे आणि ते इतकं प्रभावी का आहे, हे जाणून घेतलं की तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. हजारो भक्तांनी हे व्रत केल्यावर आपल्या आयुष्यात विलक्षण बदल अनुभवले आहेत. काहींना संकटातून मुक्ती मिळाली, काहींना प्रेमात यश, काहींना पैसा आणि नोकरीत यश मिळालं. त्यामुळे हे व्रत फक्त एक रूढी नाही, तर भक्त आणि दत्तगुरूंमधील अतूट बंध आहे. हा लेख तुम्हाला त्या व्रताची संपूर्ण माहिती आणि अनुभव देईल. हे व्रत फार सोपं आहे पण प्रभावशाली आहे. दत्तगुरूंच्या कृपेला आकर्षित करण्यासाठी गुरुवारचं मौन व्रत आणि दत्तनाम लेखन हे एक प्रभावी व्रत मानलं जातं. या व्रतात दर गुरुवारी सकाळी स्नान करून, पिवळे वस्त्र परिधान करून, एखाद्या शांत जागी बसून दत्तगुरूंचं नाव लिहायचं. श्री दत्तगुरू अण्णा किंवा श्री दत्तात्रेयाय नमः. त्या दिवशी शक्यतो मौन ठेवावं आणि अनावश्यक बोलणं, टीका, वाद यापासून दूर राहावं. ज्या दिवशी तुम्ही हे व्रत करता त्या दिवशी मन एकदम शुद्ध असतं आणि दत्तगुरूंचं अस्तित्व आपल्या अवतीभोवती जाणवतं. खूप लोक विचारतात की फक्त नाव लिहून किंवा मौन बाळगून काय साध्य होतं, पण त्यामागे एक गूढ आध्यात्मिक विज्ञान आहे. गुरुवार हा दिवस गुरुतत्वाचा असतो, म्हणजे ब्रह्मज्ञान, कृपा आणि मार्गदर्शनाचा दिवस. जेव्हा तुम्ही हा दिवस संपूर्णपणे दत्तगुरूंच्या आठवणीने भरता, तेव्हा तुमच्या कर्मातील अडथळे आपोआप निवळू लागतात. वाणीच्या मौनामुळे मनाच्या पातळीवर शांतता निर्माण होते आणि नामलेखनामुळे आत्मिक शक्ती एकाग्र होते. या एकाग्रतेतूनच दत्तगुरूंची कृपा प्रकट होते. म्हणून हे व्रत फक्त एक नियम न राहता तो भक्तांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनतो. हे व्रत करताना एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. त्या दिवशी कुणालाही दुःख देणारी वागणूक, बोलणं किंवा विचार टाळा. मनात स्वच्छता आणि नम्रता हवी. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही ज्या भावनेने हे व्रत करता, ती भावना दत्तगुरूंना खूप प्रिय असते. त्यांना अहंकार नाही आवडत. त्यांना नम्र, सात्विक आणि भक्तिपूर्ण अंतकरणातच स्थान मिळतं. म्हणून दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर व्रत करताना स्वतःची तपासणी करावी लागते. ही तपासणी म्हणजेच आत्मोन्नतीचा खरा आरंभ होतो. अनेक भक्तांनी सांगितलं आहे की या व्रताच्या 5व्या किंवा 7व्या गुरुवारीच स्वामींचं किंवा दत्तगुरूंचं स्वप्नात दर्शन घडलं. काहींना ते म्हणाले,
तू आम्हाला साथ घातलीस, आम्ही आलो. काहींना त्यांनी आशीर्वाद दिला, भिवू नकोस, तुझं रक्षण आम्हीच करतो. हे अनुभव अत्यंत खास असतात, कारण हे स्वप्न नसून ते एक आध्यात्मिक संवाद असतो. जेव्हा मन पूर्ण श्रद्धेने व्रत करतं तेव्हा दत्तगुरूंचं सूक्ष्म शरीर तुमच्याशी संपर्क करतं आणि त्यांच्या कृपेची सुरुवात होते. म्हणून हे व्रत सतत आणि भक्तिभावाने करणं फार गरजेचं आहे. या व्रतात अजून एक गोष्ट जोडलेली आहे. दत्तगुरूंचं भजन, नामस्मरण किंवा एक छोटा जप, जसं की ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. हा जप एका माळेत 11 वेळा तरी गुरुवारी करणं हेही या व्रताचाच भाग मानला जातो. ज्यांना लिहिणं शक्य नसेल त्यांनी जप किंवा भजनाचा पर्याय घ्यावा. काही भक्त दर गुरुवारी एक लहानसा नैवेद्य ठेवतात, दूध, साखर किंवा खीर, हेही चालतं. पण मुख्य गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सात्विकता. व्रत हे दत्तगुरूंसाठी करत आहोत, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही. ही भावना ठेवली तर कृपा आपोआप होईल. हे व्रत सुरू करताना मनामध्ये फक्त एकच संकल्प ठेवा, दत्तगुरूंनी आपल्याला मार्ग दाखवावा, कृपा करावी आणि स्वतःला त्यांच्यापर्यंत पोहोचवावं. जर तुमचं मन एखाद्या विशिष्ट इच्छेमुळे विचलित होत असेल, जसं की प्रेमप्राप्ती, नोकरी, विवाह किंवा मानसिक शांती, तर त्या इच्छेला बाजूला ठेवा आणि फक्त एकच विनंती करा, गुरुदेव मला तुझ्या इच्छेनुसार घडव. हा भाव ठेवून जेव्हा तुम्ही व्रत करता तेव्हा दत्तगुरू तुमचं नशीबच नव्हे तर अंतकरणही बदलतात. त्यांची कृपा ही मागून मिळत नाही, तर स्वतःहून प्रकट होते. अनेक भक्तांनी सांगितले आहे की हे व्रत सुरू केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अज्ञात अडथळे नाहीसे झाले. काहींना कोर्ट केस जिंकायला मदत झाली, काहींना शरीरावरचा आजार बरा झाला, तर काहींना अचानक नोकरीचं पत्र मिळालं. हे सगळं ऐकताना आश्चर्य वाटतं, पण यात गूढ काहीच नाही. श्रद्धेने केलं गेलेलं व्रत आणि दत्तगुरूंची कृपा यांचा हा संयोग असतो. जेव्हा तुम्ही गुरुवारी हे व्रत करता तेव्हा तुमचं संपूर्ण कर्मक्षेत्र एक विशिष्ट कंपन पातळीवर कार्य करतं, जिथे दत्तगुरूंचं संरक्षण आपोआप तयार होतं. हे व्रत करताना अनेकांना स्वप्नात आश्चर्यकारक दृश्य दिसतात. काहींना दत्तगुरू नदीकिनारी बसलेले दिसतात, तर काहींना ते झोपलेल्या जवळ उभे असलेले भासतात. काही जणांना त्यांचा स्पर्शही जाणवतो. हे अनुभव खरे की कल्पना? हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण भक्तीसाठी अनुभूतीच सत्य असते. अशा अनुभवांनी मनात एक विशेष सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि श्रद्धा अनेक पटींनी वाढते. स्वप्नात जर दत्तगुरूंनी तुम्हाला पाहिलं असेल तर समजा व्रताचं पहिलं यश तुम्हाला मिळालं. त्यानंतर आयुष्यात बरेच बदल घडतात. गुरुवारीच हे व्रत करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पवित्रता आणि नियमितपणा ही 2 महत्त्वाची तत्त्वं आहेत. तुम्ही अधूनमधून हे व्रत केलं पण मनात शंका ठेवली तर त्याचा परिणाम कमी होतो. पण जर दर गुरुवारी मनापासून एकाच नियमाने, शांततेने आणि श्रद्धेनं केलं तर त्याचं फल चमत्कारिक असतं. काही वेळा सुरुवातीला काहीच होत नाही, पण काही आठवड्यानंतर अचानक आयुष्य बदलायला लागतं. हेच दत्तगुरूंचं वैशिष्ट्य आहे. ते कुठल्याही क्षणी प्रकट होतात आणि आयुष्याचं वळण बदलून टाकतात. काही वेळा भक्त विचारतात की हे व्रत किती गुरुवार करावं? याचं उत्तर आहे, जोपर्यंत तुमचं अंतकरण शांत, समाधानी आणि दत्तगुरूंशी जोडलेलं वाटत नाही तोपर्यंत चालू ठेवा. काही जण 9 गुरुवार, काही जण 11 किंवा 21 गुरुवार व्रत करतात. पण खरी संख्येपेक्षा महत्त्वाचं आहे भावनिक आणि आत्मिक एकरूपता. तुम्ही एकदाच पण संपूर्ण श्रद्धेनं केलं तरी दत्तगुरू कृपा करतात. पण जास्त दिवस व्रत केल्यास मन अधिक शुद्ध होतं, अडथळे दूर होतात आणि
गुरुकृपेचा झरा कायमस्वरूपी सुरू होतो. हे व्रत केल्यानंतर तुम्हाला दत्तगुरूंकडून काही गूढ संकेत मिळू शकतात. उदाहरणार्थ, अचानक एखादा पिवळा फूल गुहेत दिसणं, कोणीतरी जय गुरुदेव म्हणून तुमच्याकडे पाहणं किंवा रस्त्यात एखाद्या वृद्ध साधूचा नमस्कार. हे सगळं दत्तगुरूंच्या कृपेची सूचक चिन्ह आहेत. काही वेळा पुस्तक, गाणं किंवा स्वप्नातून संदेश मिळतो. हे संकेत हलकं घेऊ नका, कारण दत्तगुरू कधीच थेट बोलत नाहीत, ते संकेत देतात. हे व्रत म्हणजेच स्वतःला त्या संकेतासाठी सज्ज करणं, त्यांच्या अनेक हलक्याशा उपस्थितीतून कृपा ओळखण्याची तयारी करणं. जर व्रत करताना एखाद्या दिवशी तुमच्याकडून काही चुकलं, उशीर झाला, विसरलं गेलं वा मन स्थिर राहिलं नाही, तर स्वतःला दोष देऊ नका. दत्तगुरू हे दयाळू, मायाळू गुरु आहेत. त्यांना भक्तांची परिपूर्णता नको, त्यांना फक्त प्रयत्न हवेत. त्यांनी स्वामींच्या रूपात स्पष्ट सांगितलं आहे, ज्या भावाने मला आठवशील त्या भावाने मी तुझ्याजवळ येईन. म्हणून चुकलात तरी पुन्हा पुढच्या गुरुवारी सज्ज व्हा. सततचा प्रयत्न हेच तुमचं व्रत सफल करतं. अडखळणं हे आध्यात्मिक वाटेचं अंग आहे, पण चालत राहणं हे दत्तगुरूंकडून कृपा मिळवण्याचं साधन आहे. हे व्रत करताना जेव्हा तुम्ही पूर्ण मनापासून गुरुवार व्यतीत करता, तेव्हा तुमचं मन थेट दत्तगुरूंच्या क्षेत्राशी जुळतं. काही वेळा तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं वातावरण बदलल्यासारखं वाटेल. आवाज हलके होतात, मन स्वच्छ होतं आणि अचानक एखादा सुगंध दरवळतो. हे काही नित्य घडणाऱ्या गोष्टी नाहीत, पण हे घडलं तर समजा तुमचं व्रत दत्तगुरूंना भावलं आहे. त्यांच्या सूक्ष्म रूपात ते तुमच्याजवळ असतात. ही अनुभूती केवळ भक्ताला कळते आणि एकदा ती झाली की पुन्हा मन वेगळं काही शोधतच नाही. दत्तगुरूंच्या कृपेची वाट बघत बसण्यापेक्षा हे एक छोटंसं गुरुवारचं व्रत सुरू करा. हजारो भक्तांनी अनुभवलेलं आहे की गुरुवारी शुद्ध भावनेनं, श्रद्धेने आणि नियमिततेनं हे व्रत केल्यास आयुष्यात अकल्पित बदल घडतो. आपलं मन शांत होतं, अडथळे दूर होतात, प्रेमात स्थैर्य येतं, नोकरीत धंद्यात प्रगती होते आणि दत्तगुरूंचं अदृश्य रक्षण सतत आपल्या पाठीशी उभं राहतं. या गुरुवारीच या व्रताला सुरुवात करा. कदाचित हा गुरुवारच तुमचं आयुष्य बदलून टाकणारा ठरेल आणि एक दिवस तुम्हीही म्हणाल, हो, हे व्रत खरंच चमत्कारी आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.